हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण इयत्ता 7वी मराठी मीडियमच्या मराठी पुस्तकातील भाग 4मधला कोळीण हा धडा वाचणार आहोत. तर आपण असे वाचन करायचे की कुठचाही प्रश्न आला, फक्त धड्याखालचाच नाही तर कुठचाही मधला जरी प्रश्न आला तरी त्याचे उत्तर पाठ करावे लागणार नाहीत. ते आपल्याला सांगता यायला हवे, लिहिता यायला हवेत. तर कोळीण आपले सावज कसे पकडते, आपल्या घराचे दार कसे बंद करते, आपले संरक्षण कसे करते, तर ह्याचे वर्णन ह्या धड्यात केलेले आहे. लेखक आहेत मारुती चित्तमपल्ली. तर आपण वाचूया, व्यवस्थित लक्ष द्या. चला मग. हॉलिवूडपासून दूर अशा डोंगराकडे मी गाडी वळवली. पायथ्याला गाडी ठेवून मी डोंगर चढून वर गेलो. कोण? मी म्हणजे कोण? लेखक. हॉलिवूडपासून दूर अशा डोंगराकडे त्याने गाडी वळवली. पायथ्याला गाडी लावून मी डोंगर चढून वर गेलो. तुम्ही गावाला जाता त्यावेळी बघता ना, डोंगर असतात. आपण रस्त्यावरून जातो, गाडी आपली रस्त्यावरून जाते, पण वर डोंगर असतात की नाही, तसे बाजूला डोंगर असतात. मग ते रस्त्यावर गाडी लावून तो डोंगरावर गेले ते लेखक. वाकून जमिनीचं लक्षपूर्वक निरीक्षण करू लागलो. मध्येच एक गुडघा टेकून मी सुकलेलं गवत बाजूला सारायचो. कोणी मला अशा अवस्थेत पाहिलं तर त्याला वाटेल की माझं काहीतरी हरवलंय आणि ते मी शोधत आहे. हा जो लेखक आहे तो डोंगरावर चढलेला आहे आणि ते वाकून म्हणजे सगळं जमीन शोधत होता. तो काय शोधत होता? तर ते कोळिणीचं घरटं शोधत होता. तर ते जमिनी लक्षपूर्वक एकदम, मध्येच सुकलेलं गवत काय असेल, कचरा, तर तो साफ करून असा ते शोधत होता. असं साफ करून मी ज्याचा शोध घेत होतो ते मला डोंगर माथ्यावर जवळजवळ 1 तासानं दिसलं. एखादं निकेलचं नाणं उडवावं अन ते अर्धमातीत झाकलं जावं तसं ते दिसत होतं. निकेलचं नाणं उडवावं आणि ते अर्धे मातीत म्हणजे अर्धं बाहेर अर्धं आतमध्ये झाकलं जावं असं ते दिसत होतं. मी ज्याचा शोध घेत होतो, कोणाचा शोध घेत होते ते लेखक? तर त्या कोळिणीच्या जाळ्याचं. ते त्यांना आता सापडलं. 1 तास शोध घेतल्यानंतर, म्हणजे 1 तास त्यांनी डोंगरावर इकडे तिकडे पालापाचोळा असं करून त्यांनी ते शोधलं. मोठ्या अचूकतेने बांधलेलं ते कोळ्याचं झापड असलेलं घरटं होतं. समजलं? मोठ्या अचूकतेने बांधलेलं ते कोळ्याचं झापड असलेलं घरटं होतं. आजूबाजूचं गवत आणि हिरव्या शेवाळावर ते रंगगोपणामुळे दिसत नव्हतं. आजूबाजूला गवत होतं आणि हिरवं ते शेवाळं होतं, त्यामुळे ते दिसत नव्हतं. कोळी म्हणजे हे आपण आपल्या घरात कोळी बांधतात तसेच कोळी, पण हा वेगळा कोळी. ही कोळी नाही आणि ही वेगवेगळे जाती असतात, प्रकार असतात तसे. हा जो कोळी आहे ना, ही कोळीण जी आहे ना, ती जमिनीत खड्डा खोदून घर बांधते. मी खाली वाकून माझ्या चाकूच्या पात्याचं टोक दाराच्या बाजूला लावलं आणि दार उघडलं. त्या भेगेतून आत पाहिलं. दार उघडलं जाऊ नये म्हणून कोळिणीनं ते घट्ट धरून ठेवलं होतं. मी कोळीण म्हटलं आहे कारण नर कोळी आकारानं लहान असतात. त्यांच्या वास्तव्याचा सुगावा लागत नाही. हे घरटे कोळिणीचं होतं. जमिनीत जवळजवळ 1 फूट खोलीवर न दिसणारं ते घरटं. त्याचं दार आणि अस्तर सारं काही रेशमाच्या धाग्याने घट्ट असं विणलं होतं. बघा, ते जे कोळिणीचं घरटं आहे ते गोल असं एक विदभर असतं आणि अशी एवढ्या जागेत ते खोल खड्डा काढून ते बांधलेलं असतं आणि ते त्यांनी त्या कोळिणीने रेशमाच्या धाग्याने विणलेलं आहे. आणि ते अस्तर आहे बघा, दार आणि अस्तर सारं काही रेशमाच्या धाग्याने घट्ट विणलेलं होतं. अस्तर म्हणजे आपण जसं बघा कपड्यांना अस्तर लावतो शिलाई टिकावी म्हणून, ब्लाऊजांना पण लावतात बघा, साडीचं पीस असलं की त्याला अस्तर लावतात. तर त्याने जे आपलं घरटं बांधलं
तर त्याच्या आतमध्ये असं पातळ अस्तरसारखं हे लावलं, रेशमाच्या धाग्याने घट्ट विणलं त्याने, कारण पावसापासून त्याचं रक्षण व्हावं अशासाठी. तर चाकूच्या पात्याने हळूच असं, हे तर दरवाजा आहे ना, त्याने असं उघडलं, कोणी लेखकांनी असं उघडलं पातं घालून. तर पुढे काय झालं ते सांगते तुम्हाला, वाचून सांगते थोडं थोडं. त्याने असं उघडलं, कोणी लेखकाने. मी खाली वाकून चाकूच्या पात्याचं टोक दाराच्या बाजूला लावलं आणि दार उघडलं. त्या भेगेतून आत पाहिलं. दार उघडलं जाऊ नये म्हणून कोळीनीने ते घट्ट धरून ठेवलं होतं. ते खालून अशी घट्ट धरून ठेवलं होतं कोळीनीने. ती खाली होती घरट्यात आणि तिने घट्ट धरून ठेवलं होतं. मी कोळीन म्हटलं आहे कारण नर कोळी, आता बघा, कोळीन म्हणजे स्त्रीलिंग आणि कोळी म्हणजे पुल्लिंग, नर, आणि ही मादी, स्त्री, मादी. तर नरकोळी आकारानं लहान असतात. त्यांच्या वास्तव्याचा सुगावा लागत नाही, म्हणजे पत्ता लागत नाही. ते कुठे राहतं, वास्तव्य म्हणजे कुठे ते राहतात हे समजत नाही, आपल्याला कळत नाही असं. मला आश्चर्य वाटलं की कोळीनीनं चाकूचं टोक इतक्या विलक्षण ताकदीनं ओढावं. पातं चांगलंच वाकलेलं दिसलं. मी दार सोडून दिलं. बघा, त्याला लेखकांना आश्चर्य वाटलं की कोळीन, एवढीशी कोळीन, तिने चाकूचं दार ते टोक असं घट्ट पकडून धरलं. त्याने ते दार सोडून दिलं, कारण काय, ते पुढे आहे. अंधार पडल्यावर बघा, हे जर अक्षर दिसत नसेल पुस्तकातलं तर तुमच्या पुस्तकात बघा. अंधार पडल्यावर मला परत यायचं होतं. रात्रीच्या वेळी कोळीन ज्या वेळी कार्यरत म्हणजे काम करत असते, त्यावेळी तिचं छायाचित्र घ्यायचं होतं. त्याने ते दार सोडून दिलं कारण त्या लेखकांना रात्री येऊन ज्यावेळी ती कोळीन काम करत असते, म्हणजे आपलं भक्ष्य पकडत असते, त्यावेळचं त्यांना छायाचित्र घ्यायचं होतं. ती रात्रीची काम करते, मग रात्रीचं येऊन त्यांना ते पाहायचं होतं. चाकूचं पातं बाजूला काढता क्षणीच दार घट्ट बंद झालं. घाबरलेली कोळीन ते दार आतून ओढत होती. बाटलीचं बूच असावं तसं दार पक्क झाकलं गेलं. बाटलीचं बूच जसं आपण गच्च लावतो तसं त्या घरट्याचं दार गच्च तिने झाकून घेतलं, असं ओढून घेतलं. ते इतकं पक्क बसलं की त्याच्यात फट देखील दिसत नव्हती. फट म्हणजे आपण दरवाजाची फट कशी म्हणतो, थोडीशी फटसुद्धा, काहीसुद्धा दिसत नव्हतं असं. माझी साधनसामग्री घेऊन तिथं सायंकाळी पोहोचलो. कोण, लेखक तिथे संध्याकाळी पोचले. ते त्या दिवशी आलेत लेखक. ते कोळीनीला पाहिलं, फक्त घरटं पाहिलं आणि ते त्या दिवशी आले. खुणा करून ठेवली त्यांनी तिथे त्या जाग्यावर आणि ते आलेत. आणि मग संध्याकाळी ते आपली साधनसामग्री म्हणजे कॅमेरा वगैरे जे काही असेल ते घेऊन गेले, कारण त्यांना ते छायाचित्र, फोटो काढायचे होते, कॅमेऱ्यात कैद करायचं होतं. चंद्राच्या मंद प्रकाशानं उजळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर डोंगर काळे दिसत होते. चंद्राच्या प्रकाशानं तसंच शहरातील विजेच्या दिव्यामुळे राशीचे ढग प्रकाशमान झाले होते. पावसाची लक्षणं दिसत होती आणि हे चांदोबा, रात्रीचा चांदोबा दिसतो की नाही, त्याच्या मंद प्रकाशात डोंगर काळे दिसत होते. ज्या घरट्याजवळ खून केली होती तिथं जवळच एका दगडावर मी बसलो आणि अंधुक प्रकाशात जमिनीचं निरीक्षण करू लागलो. झाकलेल्या दरवाजाची कमान मला दिसली. बघा, ज्या घरट्याजवळ त्याने खुणा करून ठेवली होती तिथे बाजूच्या एका दगडावर ते लेखक बसले आणि तिथे निरीक्षण करू लागले. कधी तो कोळीन ती बाहेर येते आणि आपलं भक्ष्य पकडते ते त्यांना बघायचं होतं. वसंत ऋतूतील तो शेवटचा काळ, परंतु सायंकाळी हवा गार होती.
गारठा निर्माण करत ओलसर वारं खोऱ्याकडे वाहत होतं. परंतु माझ्या पायानजीकच्या त्या लहान जगात मी असा काही गुंग झालो होतो की बाहेरच्या जगाचा मला विसर पडला. ते लेखक त्या ठिकाणी त्या दगडावर बसले होते आणि तिथे एकटक बघत होते. कधी कोळीण येते आणि आपलं भक्ष्य पकडते, कसं पकडते ते सगळं त्यांना कैद करायचं होतं कॅमेऱ्यात, म्हणून ते पाहत होते आणि त्याच्यातच ते गुंग झाले होते. पायानजीकच्या म्हणजे तिथे बाजूलाच बसलेले, म्हणजे इथे बसले ते पायाच्या बाजूला तिथे तो हे होता, घरटा होता कोळीणीचा. तर ते एकटक बघत राहिले, त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाचा विसर पडला होता. मी स्तब्ध बसलो. माझं सारं लक्ष कोळीणीच्या घराच्या बंद दरवाजाकडे होतं. कसलीही हालचाल नव्हती. लेखक स्तब्ध बसले होते, शांत बसले होते, कसलीही हालचाल न करता. हालचाल केली तर कोळीण बाहेर येणारच नाही तिला आवाज आला की, म्हणून ते शांत बसले होते, एकदम स्तब्ध, आणि ते बंद दाराकडे पाहत होते. कसलंही चैतन्य नव्हतं. एखाद्या दगडासारखा बसून मी शांतपणे तासभर निरीक्षण करत होतो. जरी दार बंद असलं तरी आतल्या कोळीणीला माझ्या अस्तित्वाची जाणीव होती. दार जरी बंद असलं तरी त्या आतमध्ये जी कोळीण होती तिला जाणवत होतं कोणतरी बाहेर आहे असं. मला वाटायचं की थोड्याच कालावधीत तिला माझा सराव होईल. परंतु दारापलीकडच्या छिद्रातून जिवंतपणाची कसलीच लक्षणं दिसत नव्हती. लेखकांना वाटलं की थोड्या वेळाने तिला आपल्या अस्तित्वाचा, म्हणजे तिथे आहे कोणतरी, त्याचा सराव होईल आणि ती बाहेर येईल कोळीण, असं वाटलं होतं. पण काहीही हालचाल झाली नाही. थंडगार वाऱ्यानं गवताची पाती डोलायची. पुन्हा शांत पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला. त्यामुळे जमीन थोडी ओलसर झाली. पुन्हा शांत. त्या थंडगार दगडावर बसून मी चांगलाच गारठलो. तिथे त्या दगडावर बसून शांतपणे बसलेले ते लेखक एकदम त्या थंडगार वाऱ्याने गारठून गेले होते. कुडकुडत होते थंडीने, म्हणजे असं. मला वाटलं की आपण दाराची हालचाल पाहिली. मी एकाग्रचित्त होऊन त्याकडे पाहत होतो. पुन्हा ते हाललं नाही. मला उगीच तसा त्या अंधारात भास झाला असावा. ते चोरदार किंचित उघडलं. काही क्षण किलकिलत्या दाराजवळ कोळीण वाट पाहत होती. मला ते माहीत होतं. काही क्षण त्या दाराजवळ कोळीण वाट पाहत होती आणि ते लेखकांना माहीत होतं. तिथं गूढ होतं. त्या गूढतेचा तणाव आजूबाजूच्या वातावरणावर आला होता. कोळीण दाराजवळ दबा धरून प्रतीक्षा करत होती. प्रतीक्षा करणे म्हणजे ती वाट बघत होती. सापळा तयार होता. सावध जवळ येण्याची ती वाट पाहत होती. ते सारं चमत्कारिक होतं. कीटकाच्या लहान जगातील ती अनिश्चिती आणि धोका होता. कोळीण दबा धरून लहान जीवाच्या पावलाची सावट ऐकत रात्रभर राहिली होती. दबा धरून म्हणजे एकदम अशी सावधपणे ती वाट बघत होती, म्हणजे एकदम लक्ष देऊन. आणि दावा धरताना म्हणतात ना, म्हणजे असं धरून बसतात, वाट कधी येते आणि मी पकडते, कधी सावध येतं आणि मी पकडते, अशी ती बसली होती सावधगिरीने. सावज पार तिच्या घराच्या उंबरठ्यावर पोहोचेपर्यंत कोळीणीला वाट पाहावी लागते. मगच त्याच्यावर झडप घालून त्याला आत ओढावं लागतं. पण तिला बिळाचं संरक्षण सोडून जाता येत नाही. जर का कोळीणीनं आपलं बीळ सोडून दिलं असतं अन दार तिच्या पाठीमागे लागलं असतं तर तिला ते कधीच उघडता आलं नसतं. ते जर बिळाचं दार बंद झालं, ती जर कोळीण बाहेर आली आणि दार बंद झालं तर तिला बाहेरून ते दार उघडायला येत नाही. जसं आपली खिडकी, स्लायडिंगची खिडकी आपण बाहेरून उघडू शकत नाही, आतून उघडू शकतो दाबून, तसं तिचं दारसुद्धा बाहेरून तिला उघडायला येत नाही. असं तिने ते बनवलेलं असतं घरटा आणि त्याचं दरवाजा.
घराचा उंबरठा तिला पारका झाला असता. घराचा उंबरठा, त्या दरवाजाला घराचा उंबरठा ही उपमा दिलेली आहे. चोरट्या पावलानं फिरणाऱ्या बाहेरच्या शत्रूपासून संरक्षण व्हावं म्हणून तिनं या दाराची अशी रचना केली होती. तिच्या माघारी बघा, चोरट्या पावलानं फिरणाऱ्या बाहेरच्या शत्रूपासून संरक्षण व्हावं. बाहेर जे फिरतात शत्रू म्हणजे कोणी किडे मोठे, ते त्यांच्यापेक्षा मोठे किडे प्राणी, कोणी माणसं त्यांच्या पायाखाली पण भेटू शकतात, तर त्यापासून संरक्षण व्हावं अशा प्रकारे तिने ते बनवलेलं असतं. म्हणून तिने या दाराची अशी रचना केली होती. तिच्या माघारी ते दार बंद झालं तर ते असं काही घट्ट बसेल की असहाय होऊन गवतातील काळ्या जगात तिची पारख झाली असती. झेप घेऊन कोळीनीनं अचूकपणे सावजाला पकडायला हवं असतं. तिच्या केसाळ हाताचा पंजा सावजाभोवती आवळला गेला पाहिजे, नाहीतर सावज निसटून जातं. परंतु त्याच वेळी तिचं एक पाऊल दारात असतं. तिच्या माघारी थोडं वाचते नंतर सांगते. तिच्या माघारी दार बंद होणं म्हणजे तिचा मृत्यूच. ही जी कोळीण आहे ना, ही कोळीण, हिचं हा दरवाजा आहे. हा दरवाजा इकडे उघडतो, तर इकडे एक पाऊल आतमध्ये आणि ही झडप घालून असं ते पकडते असं. तर ते असं, कारण तो जर पूर्ण बाहेर आली तर पुन्हा तिला आत जाता येणार नाही. बिळापासून एक हातभर अंतरावर दवारलेल्या गवतात काहीतरी हललं. पाती बाजूला लवली. तसं राखीपाठ असलेलं पावट्यासारखं सोबक दिसलं. ते वेडंवाकडं जमिनीवरून जात होतं. हे जे सोबक आहे त्याचं राखाडी कलरची पाट होती आणि ते पावट्यासारखं, आपण जी भाजी करतो ना पावट्यांची, त्या पावट्यासारखं छोटंसं ते सोबक होतं. तिथून ते जात होतं त्या घरट्याकडून. ते वेडंवाकडं जमिनीवरून जात होतं. काहीतरी शोधत होतं. मध्येच गिरकी घेत फांदीवर आदळत होतं. फांदी म्हणजे छोट्या छोट्या झाडावर ते फिरत होतं. पुन्हा मागे वळत होतं अन अडखळत कोळिनीच्या सापळ्याजवळ जात होतं. कोळिनीचे जे घरटं होतं, तो दरवाजा होता, तिथे ते जात होतं. तिला काही माहीत नव्हतं की आतमध्ये आपलं शिकार करण्यासाठी कोणतरी आहे, हे याला माहीत नव्हतं. कोणाला? हे जे कोण आहे, सोबक. एखाद्या चित्रपटातील पुढे काय होतं अशा उत्कंठा वाढवणाऱ्या गूढ दृश्यासारखं ते होतं. आपण चित्रपट पाहतो त्यावेळी पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपण उत्सुक असतो, तसे ते लेखक उत्सुक होते. प्रेक्षक म्हणून मला त्यातील भयानक धोक्याची जाण होती. हे लेखक स्वतःला प्रेक्षक म्हणतायत. प्रेक्षक कोणाला म्हटलं आहे, तर लेखकांनी स्वतःला प्रेक्षक म्हटलेलं आहे. परंतु काही सहाय्य करता येत नव्हतं. काही त्यांना साध्य करता येत नव्हतं. सावज पुढेच जात होतं. शेवटच्या क्षणी ते वळलं. सावज जे होतं ते पुढे जात होतं, त्या घरट्याजवळ जात होतं. घरटा इथे आहे तर ते वळलं. अरेच्चा, ते वाचलं तर, पण पुन्हा चुकून मृत्यूच्या दाराकडेच जात होतं. ते वळलं त्यावेळी लेखकांना काय वाटलं, आता ते वाचलं, पण ते पुन्हा बिचारं गेलं दाराकडेच. ते सोबक अटळपणे त्या सापळ्याकडेच जात होतं, म्हणजे बिनधास्त त्या सापळ्याकडे जात होतं. कोळिनीनं हालचाल केली तसं दार कंपित झालं म्हणजे जरासं असं हादरलं, असं हललं जरासं. भूकंप आल्यावर कसं जमीन जवळीशी हालते तसं कंपित झालं. दार जसं किंचित किलकिल झालं तशी एक काळी रेषा दिसली. जमिनीखालच्या
तिच्या जागेपासून वर असलेलं सोबक तिला दिसत नसलं तरी त्याच्या आगमनाची चाहूल तिला लागली होती. आगमनाची म्हणजे येण्याची चाहूल. सोबक येतं आहे अशी तिला जाणीव झाली, चाहूल लागली. तिला ते समजलं, या कोळीणीला समजलं की कोणतरी येतं आहे. त्यावेळी ती तिथे तग धरून बसली होती. कोळीण क्षणभर कीटकाच्या पावलांचा कंप तिला जाणवला. त्याच्या पावलांचा आवाज जमिनीखालून तिनं ओळखला होता. जमिनीखाली ती होती त्या घरट्यात, तिने त्या सोबकच्या पावलांचा आवाज ओळखला होता. सोबक वेडं वाकडं चालत तिच्या पुढे जात होतं. दार हललं, थोडं उघडलं गेलं. कोळीण आता अस्वस्थ झाली होती, अधीर झाली होती. दारापलीकडच्या काळ्या पोकळीकडे मी एक टक लावून पाहत होतो. त्या चिरेतील अंधारातून काहीतरी चमकताना मला दिसलं. कोळिनीचे डोळे चंद्राच्या प्रकाशात चमकत होते. ते दार असं जरासं उघडल्यामुळे काळी फट दिसत होती. त्या फटीकडे एक टक लक्ष देऊन ते लेखक पाहत होते आणि ती जी कोळीण होती ती सोबक येत होतं त्याला पकडण्यासाठी अस्वस्थ झाली होती, अधीर झाली होती. कधी एकदा ते सोबक येतं आणि आपण अशी पंजा मारतो असं तिला झालं होतं. आणि त्या फटीतून जरासं उघडल्यामुळे जी काही फट निर्माण झालेली अशी, त्या फटीतून लेखकांना ती कोळिनीचे डोळे चमकत होते ते दिसले. चंद्राच्या प्रकाशामुळे ते त्यांना दिसले. निश्चित नसलेली परिस्थिती तिथे रेंगाळत होती. सोबक वाट पाहत असलेल्या मृत्यूकडेच जात होती. ती सोबक होती ना, वाट पाहत असलेल्या मृत्यूकडे, म्हणजे ती कोळीण तिची वाट पाहत होती म्हणून वाट पाहत असलेल्या मृत्यूकडेच जात होती असं म्हटलेलं आहे. सोबक माझ्या मनात व्यक्तीसारखं साकार झालं, एखाद्या दुःखी आणि विनोदी पात्रासारखं. त्या अजागळ कीटकाबद्दल मला सहानुभूती वाटत होती, परंतु मी तटस्थ राहिलो. त्या लेखकांना त्या बिचाऱ्या सोबकाची काळजी वाटत होती, सहानुभूती वाटत होती. आता तो मरणार, सोबक ते मरणार, ती कोळीण आहे ती त्याला पकडणार, म्हणून त्यांना सहानुभूती वाटत होती, परंतु ते तटस्थ राहिले, तसेच राहिले, गप्प हालचाल न करता. सोबक जवळ गेलं, दार किंचित खाली पडलं. सोबक गेलं त्यावेळी दार थोडंसं तिने बंद करून घेतलं. दाराजवळ येणाऱ्या सोबकच्या पावलांचा कंप जसा जवळ येऊ लागला तशी कोळीण चुळबुळ करू लागली. कीटकांच्या जगाला आवाजातील तीव्रता कळत असावी. कोळिणीला सोबकच्या पावलांचा आवाज ऐकू येत असावा, तर माझ्या पावलांचा आवाज तिला काय वाटत असावं? बघ, एवढ्याशा त्या कीटकाचा, सोबकाच्या पावलांचा जर तिला आवाज ऐकू येतो तर लेखकाच्या पायांचा आवाज नाही का येणार? मग तिला काय वाटत असेल कोळिणीला, असं ते लेखक म्हणतात. परंतु मला जिकडे तिकडे विलक्षण शांत वाटत होते. दुसऱ्या जगातील म्हणजे शहरातील संमिश्र आवाज येत होते. दूरवरचा कर्कश भोंगा, मोटारींच्या करण्यांचे व आगगाड्यांचे आवाज ऐकू येत होते. लेखकांना त्या छोट्याशा त्या दुनियेत ते मग्न झालेले होते, पण त्यांना बाहेरच्या जगाचा असा आवाज येत होता. सोबक छिद्रापासून 1 इंच दूर होतं. त्या छिद्रापासून सोबक एवढं असं 1 इंच दूर होतं. ते दृश्य मोठं भयानक होतं. भयानक म्हणजे आता ते पकडणारच असं लेखकाला वाटत होतं ना, म्हणून ते भयानक म्हटलं. त्यानं माझं लक्ष वेधलं होतं. सोबक एखाद्या खुळ्यासारखं नकळत कोळिनीच्या दाराकडे नेणाऱ्या वाटेने जात होतं. तिथे ते पोचलं.
ते जे सोबक होतं ते कोळींच्या दाराकडे नकळत जात होतं, तिला माहीत नसल्यामुळे. ते बिंदास जात होतं. छिद्रासमोर आलं. दार हललं नाही. सावज जवळ आल्याची जाणीव कोळिनीला निश्चितपणे झाली होती. सावज म्हणजे ती शिकारी होती. कोळींना ती शिकार करणार होती आणि ज्याचं शिकार केलं जाते त्याला सावज म्हणतात. ते सोबग ना, त्याला हे सावज म्हटलं आहे. तिनं आता अजिबात हालचाल केली नाही. कोळिनीने अजिबात हालचाल केली नाही. तिथल्या जमिनीप्रमाणे दारही स्तब्ध होतं. सोबगची आता सुटका होईल असं मला वाटलं. ती हालचाल तिने केली नाही कोळिनीने, म्हणून सोबगची आता सुटका होईल. ते काही सोबग तिला भेटणार नाही, म्हणजे ते कोळीन काय पकडणार नाही असं लेखकांना वाटलं. माझ्या अस्तित्वामुळे कोळीन अस्वस्थ झाली असावी. कदाचित नकळत मी सोबगचा जीव वाचवला असेल असं थोडंसं असेल. मला थोडंसं बरं वाटलं. लेखकांना थोडंसं बरं वाटलं. त्यांना वाटलं का मी तिथे आहे, ते कोळिनीला माहीत आहे, म्हणून ती बाहेर येत नसावी. काळ्या फटीत काहीही हालचाल नव्हती. कोणत्याही जीवाचा मागमूस नव्हता. धोक्याच्या मर्यादेबाहेर सोबग गेलं होतं. म्हणजे इथे ही फट आहे, ह्याच्या बाहेर सोबग गेलं होतं. म्हणून लेखकांना वाटलं की हे आता ते वाचलं. पण बघा पुढे. काही पावलं गेलं असतं तर बचावलं असतं. काही इथे फड आहे, हिच्या बाहेर गेलं, अजून थोडं पुढे गेलं असतं तर ते वाचलं असतं. कारण कोळीन काही बाहेर जाऊन पकडणार नाही, एक पाय आतमध्ये ठेवूनच पकडणार होती. बचावलं असतं. इतक्यात काळी राक्षसीन जमिनीतून वर आली. काळी राक्षसीन म्हणजे ती कोळी ना. इथे बघा काळी राक्षसीने ही उपमा दिली कोळीनीला. दार सतार उघडलं गेलं. केसाळ हात एखाद्या दांड्यासारख्या बडवत त्या कुरूप प्राण्यानं छिद्रातून उडी घेतली. घोंगडी घालावी तसं पुढच्या पायांनी त्याला आवळलं अन लगेच दृष्टी आड झाली. अशी ती घोंगडी घालावी तशी असं आवळलं आणि ती पडद्याआड झाली, दृष्टी आड झाली. म्हणजे ती आपल्या घरट्यात गेली कोळी. परत जमिनीखालच्या गूढ अंधाऱ्या जगात गेली. एका क्षणात कोळीन दिसली आणि सावजाला पकडून नाहीशी झाली. पार जमिनीच्या पडद्याआड. ती एका क्षणात पकडलं आणि ती नाहीशी झाली. तिच्या पाठोपाठ किंचित आवाज करत दार बंद झालं. मला इथे बसल्या बसल्या तो आवाज ऐकू आला. दार बंद झालं, त्याचा आवाज लेखकांना ऐकू आला. मला या घटनेची अपेक्षा होती म्हणजे त्यांना माहितीच होतं की हेच होणार आहे, अशी त्यांची अपेक्षा होती. पकडणारच आहे असं. परंतु कोळिनीच्या अकस्मात दिसण्यानं आश्चर्यचकित झालो. हे सारं पाहत असताना बाहेरच्या जगाचा मला विसर पडला. हे सगळं पाहत असताना एकदम ते लक्ष केंद्रित करून ते पाहत होते. पूर्ण तिथेच ते त्या ह्याच्यातच मग्न झाले होते, पाहण्यात ते दृश्य. त्यामुळे त्या लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला होता. ते पाहण्याचं, ते दृश्य पाहण्यातच मग्न होते. गवताळ डोंगरावरच्या त्या वीटभर जागी माझं लक्ष केंद्रित झालं होतं. गार वाऱ्याची झुळूक लागली. वाटलं आता पुन्हा पाऊस येणार. मी पार गारठून शहरातील दिव्यांच्या प्रकाशाकडे पाहत होतो. लेखक पार गारठून गेले होते. वाऱ्याची हळू झुळूक लागली, गारठून गेले होते आणि ते शहरातील दिव्यांकडे पाहत होते, दिव्यांच्या प्रकाशाकडे. नंतर कोळिनीची घरटी असलेल्या जमिनीची 1 डझनभर ढेकळं मी माझ्या स्टुडिओत आणली. ढेकळं म्हणजे जमिनीचे ते जे काही घरटे होते ते मातीसकटच असे जमिनीचे, ते मातीसकट ते ढिपळं आम्ही म्हणतो. ढेकळं ती घेऊन लेखक आले. 1 डझनभर म्हणजे 12 घेऊन आलेत. खोलीच्या मध्यभागी असलेल्या टेबलावर ठेवली. त्यावर रात्रंदिवस प्रकाशाचा झोत टाकला.
अंधाराचा पडदा सोडून कोळिनीला आपलं भक्ष्य उजेडात घेण्याची सवय लागावी म्हणून मी प्रयत्न करत होतो. कोळीण अंधारात ते भक्ष्य पकडत असायची, तर तिला ते उजेडात पकडण्याची सवय व्हायला हवी म्हणून लेखकांनी टेबलावर ठेवली ती कोळिनीची घरटी आणि प्रकाश देत राहिले म्हणून मी प्रयत्न करत होतो. याची आवश्यकता होती, नाहीतर तिचं रंगीत फिल्मन चित्रण करता आलं नसतं. अगदी क्षुद्र कीटकांच्या जगातही व्यक्तिनुसार प्रकृतीतही बदल होत असल्याचं पाहून प्रभावित झालो. बुद्धिशून्य अथवा मेंदूची कसलीही यंत्रणा नसलेल्या कोळिनीच्या व्यक्तिमत्वात खूप फरक असल्याचं दिसून आलं. बुद्धिशून्य म्हणजे माणसांना बुद्धी असते, प्राण्यांना नसते, तरीसुद्धा तिने कशी मेंदूची यंत्रणा नसलेल्या कोळिनीच्या व्यक्तिमत्वात खूप फरक असल्याचं दिसून आलं. डझनभर कोळिनींपैकी कित्येकींनी अन्नाचा पुरवठा करण्याच्या कुठल्याही पद्धतीचा अवलंब करण्याचं अजिबात नाकारलं. त्यांनी अक्षरशः स्वतःला कोंडून घेतलं. आपली दारं आतून जाळी विणून बंद केली. ती ताटी त्यांनी पुन्हा कधीही उघडली नाही. जणू काही त्यांनी समाधीच घेतली. म्हणजे ती त्यांनी जी काही ढेपळं नेली होती मातीची, तर ती त्यातून एकही कोळीण बाहेर आली नाही. असं जणू काही त्यांनी समाधीच गेली होती. म्हणजे ती बाहेर आली नाही, म्हणजे ती मरूनच गेली. काही जणी जगण्या इतपत क्वचितच खात, काही जणी त्यातले खात होते. सावजाला पकडण्याच्या नाट्याचं चित्रण मला कॅमेऱ्यानं कधीच करता आलं नाही. एका कोळिनीनं आपल्या घरट्याचा त्याग केला. कदाचित ती हिरव्या कुरणाच्या शोधात गेली असावी. चमत्कारिक अशा सतत प्रकाशाच्या झोतात राहण्यापेक्षा बाहेरच्या धोकादायक जगात जगण्याचं तिनं स्वीकारलं. लेखकांना वाटलं ह्या लाईटीच्या उजेडात राहण्यापेक्षा बाहेरच्या जगात जावं असं तिला वाटलं असेल. त्या कोळिनीला एक कोळीण गेली बाहेर असं लेखकाला वाटलं. नंतर काही आठवड्यांनी निःसत्व आणि सुकलेल्या अवस्थेत ती खोलीच्या एका कोपऱ्यात सापडली. म्हणजे ती बाहेर गेली नव्हती, ती कोपऱ्यात त्या घरट्यातून आपल्या बाहेर पडली होती आणि त्या कोपऱ्यातच होती, खोलीतच होती. कोपऱ्यात लेखकाला सापडली. फिल्मच्या 2 डब्यांमध्ये सरपटत जाऊन तिनं त्या जागेत तंतूनं आपलं घरटं बांधण्याचा प्रयत्न केला. त्या डझनभर कोळींपैकी फक्त एकीनं माझ्या आवश्यकतेप्रमाणे स्वतःला जमवून घेतलं. जसं लेखकांना हवं होतं त्याप्रमाणे फक्त एका कोळिनीने जमवून घेतलं होतं. माझ्या चित्रपटाची जणू ती तारका बनली. मी डोंगरात पाहिलेल्या दृश्याची पुनरावृत्ती तिला खुणावताच मोठ्या चमत्कारिकरित्या माझ्या कॅमेऱ्यासमोर येऊन ती दाखवी. मी डोंगरात पाहिलेल्या दृश्याची पुनरावृत्ती म्हणजे लेखकाने जे काही डोंगरावर पाहिलं होतं दृश्य ते पुन्हा त्याने तिथे केलं. खुणावताच तशी तिने केलं ते कृत्य. तसं खुणावताच मोठ्या चमत्कारिकरित्या माझ्या कॅमेऱ्यासमोर ती करून दाखवी. ती जी तारका होती, म्हणजे ती कोळीण एक जी काय वाचली होती ना, ती तारका, ती आपली त्या पिक्चरची हिरोईन समजत होता लेखक, म्हणून त्याने तारका म्हटलं. प्रतीक्षा आणि तिची अकस्मात झडप अशी मी पूर्वी पाहिली होती तशी ती करी. सोबगला ती अगदी सहज पकडे. माझं त्यामुळे समाधान होईना. वाटे की काहीतरी रोमहर्षक घटना घडायला हवी. फाशाच्या दारावरच्या कोळिनीशी एका काळ्या कोळिनीनं अजिबात संघर्ष केला नाही. सोबग
जसं नाहीसं होई, तशीच एखादी जादूची कांडी फिरावी, तशी ती नाहीशी होई. पहिल्यांदा ज्यावेळी काळ्या कोळिणीला तिनं छिद्रात खेचलं, तेव्हा पाहण्यात काही चूक तर झाली नसेल ना, असं वाटलं. म्हणजे त्यांनी पकडून आणलेल्या कोळिणीपैकी एक कोळीण त्याने तयार केलेली, त्याला काय म्हटलं आहे, तारका. तर ती आपलं जे काही भक्ष्य होतं ते ती पकडून घेऊन आतमध्ये जायला शिकली होती. पण ते ज्यावेळी त्याने केलं त्यावेळी लेखकांना वाटलं की आपल्या पाहण्यात तर काही चूक नाही ना झाली असं. माझी थोडीफार अपेक्षा होती की दार ढकलून धुळीचे हात झाडत माझ्या तारकेला झोडपून ती बाहेर येईल. कोण? तिची तारका. तारकेने त्याला पकडलेलं. तिचं जे सावध होतं, कोण होतं ते? संघर्षाला रोमहर्षक कोळिणीशी, फाशाच्या दारावरच्या कोळिणीशी एका काळ्या कोळिणीने अजिबात संघर्ष केला नाही. सोबक तिने त्या कोळिणीने, लेखकाने पकडलेल्या कोळिणीने पकडलं होतं. तर त्या लेखकांना काय वाटलं की हे जे सोबक आहे, हे आता पिंजऱ्यात ठेवलेलं, आपण घरात पकडून आलं, त्याला काही एवढी प्रॅक्टिस नसते ना. जसं जंगलातली कोळीण जशी हुशार होती तशी ही हुशार नसणार असं त्यांना वाटलेलं. त्यांना वाटलं थोड्या वेळाने ते सोबक बाहेर येईल. परंतु दुसऱ्या दिवशी तिथे सुरकुतलेलं काळं कलेवरच मला पाहायला मिळालं. माझ्या नटीनं तिला पार शोषून टाकलं होतं. त्याच्या नटीनं म्हणजे ती हिरोईन कोणती? तारका, तिची त्या लेखकांची कोळीण. तिने मारलं होतं त्या सोबकला. मला हवं होतं की माझ्या कोळीण तारकेला सहजपणे छिद्रात ओढून नेता येऊ नये. कॅमेऱ्यानं तिची चांगली दृश्य टिपायची होती. ज्यावेळी सावध पकडायचं त्याच वेळी ती जमिनीवर येई, तेव्हाच तिचं निरीक्षण करायला मिळे. हे दृश्य एखाद्या विजेच्या गतीनं नाहीसं होई. लेखकांना वाटलं होतं की सहज त्यांनी त्या कोळिणीने पकडू नये, सावधला पकडू नये, म्हणजे त्यांना ते दृश्य कैद करायला भेटलं असतं. मला हवं होतं की माझ्या कोळीण तारकेला, त्यांची जी कोळीण होती ती तारकेला म्हणजे ती त्यांची नटी, सहजपणे छिद्रात ओढून नेता येऊ नये, सहजपणे ओढून घेऊन जायला येता नये असं त्यांना वाटत होतं. कारण काय? तर कॅमेऱ्यानं तिची चांगली दृश्य टिपायची होती. त्यांची कॅमेऱ्यात कैद करायचं होतं, शूटिंग घ्यायची होती. ज्यावेळी सावज पकडायचं त्याचवेळी ती जमिनीवर येईल, तेव्हाच तिचं निरीक्षण करायला मिळे. हे दृश्य एखाद्या विजेच्या गतीनं नाहीसं होई. म्हणजे ती पटकन येई, जशी वीज चमकते नाहीशी होते तशी ती पटकन येई, सावज पकडायची आणि नाहीशी व्हायची कोळीण. कोळिणीच्या दारातून न जाणाऱ्या कीटकाची सावज म्हणून निवड केली. त्या दारातून आतमध्ये न जाणाऱ्या कीटकाची सावज म्हणून निवड केली तर त्यांच्यात बराच वेळ चालणाऱ्या झटापटीचं चित्रण करता येईल असं वाटलं. परंतु कोळीण अजिबात त्याच्या वाटेला जात नसे. मोठा कीटक तिच्या दारापर्यंत जलद जाई, परंतु दार उघडले जात नसे. माझा तर्क असा की मोठा कीटक जोरानं आवाज करत असावा. कोळिणीला अशा नाट्यात अजिबात रस नव्हता. तिला हवं होतं रोजचं खाणं. लेखकांना वाटलं की मोठा कीटक कोळिणीला नको आहे, तिला फक्त जगण्यापुरतं अन्न हवं आहे असं लेखकांना वाटलं. बागेतील दगडाखाली कोळिणीचं भक्ष्य शोधताना मला एकदा लहान शतपात मिळाला. सोबकचा जसा ती निकाल लावत असे त्याप्रमाणे शतपाताची विल्हेवाट. बघा, बागेतील दगडाखाली कोळिणीचं भक्ष्य शोधताना, म्हणजे लेखक बागेतील दगडाखाली कोळिणीला खाण्यासाठी काहीतरी शोधायचा.
सोबतचा जसा ती निकाल लावत असे त्याप्रमाणे शतपादाची विल्हेवाट तिनं लावली. मी शतपाद मिळवण्याचा शोध सुरू केला. मी 8 पाय असलेले कीटक जमा केले. माझ्या खोलीतल्या बाटल्यांमधून सर्व आकाराचे शतपाद भरून ठेवले. लेखकांनी 8 पाय असलेले कीटक जमा केले आणि आणखी वेगवेगळे पण कीटक त्यांनी बाटल्यात भरून ठेवले. जर शतपाद ठेवायचे तर त्यांच्या खाण्याचीही सोय करायला हवी. त्यांनी सोय करायला हवी असे लेखकांना वाटलं. कॅमेऱ्यानं क्षणिक दृश्य टिपत होतो. तसंच बागेत दगडांची उलथापालथ करण्यात अनेक तास जात. वॉलनट जसे लहान, मध्यम आणि मोठे असे प्रतवार लावतात तसे मी शतपाद लावले. त्यात अति लहान, मध्यम लहान, लहान मोठे, लहान लहान, लहान मध्यम अशा प्रतवारी तयारी केली. मी रोज कोळीनीला शतपाद खाऊ घालायचा. गेल्या आठवड्यात दिल्यापेक्षा आकारानं मोठा शतपाद प्रत्येक आठवड्यात द्यायचा. लेखक त्या कोळीनीला शतपाद खायला द्यायचा. आज ह्या आठवड्यात दिला, त्याच्यापेक्षा पुढच्या आठवड्यात थोडं मोठा द्यायचा. माझ्या कोळीनीला मी अतिशय श्रमपूर्वक आणि कौशल्याने पडवत होतो. प्रत्येक आठवड्यात मी ती मोठ्या आकाराच्या शतपादाचा स्वीकार करी. असं करत लोभ आणि अधीरतेनं तिनं भल्या मोठ्या शतपादावर झडप मारली. आता ती मोठे पण शतपाद पकडू लागली होती. शतपादाला 100 पाय असले तरी त्यातील 50 जमिनीला खिळून राहायचे. राहिलेले 50 पाय धडपडत आणि वळवळत स्वतःचं संरक्षण करण्याकरिता तिला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत असत. शतपादाला 100 पाय असले तरी त्यातील 50 पाय जमिनीला खिळून राहायचे, म्हणजे पकडून राहायचे जमिनीला. राहिलेले 50 पाय धडपड करायचे, म्हणजे कोळीनीने पकडलं ना ते त्याच्या तारखेने की ते बाकीचे पाय धडपडायचे वळवळ स्वतःचं रक्षण करण्याकरता. आणि वळवळत स्वतःचं संरक्षण करण्याकरता तिला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत असत. तिला पकडून असं कोळीनीला पकडायचा प्रयत्न करत असत. कितीतरी सेकंद हे नाट्य चालू असताना ते मी कॅमेऱ्यानं टिपत असे. एकदा तर शतपादानं लढाई जिंकली होती. शतपादानं त्या कोळीनीला हरवलं होतं. दारात डोकं सापडून तो सर्पाप्रमाणे वळवळत होता. तो शतपाद दारात डोकं सापडल्यामुळे तो वळवळत होता. असा समय आला होता की त्याचं माझ्या कोळीनीला छिद्रातून बाहेर खेचलं असतं. माझ्या कोळीनीला छिद्रातून बाहेर खेचलं असतं, म्हणजे त्यांच्यात कोळीनीमध्ये आणि त्याने सोडलेल्या त्या ह्याच्यात कीटक त्याच्यात असा भांडण झालेलं की त्याला वाटलेलं लेखकांना की आता तो कोळीनीलाच बाहेर काढणार असं. दार किंचित उघडं होतं. त्यातून तिचे पाय दिसायचे. त्याच्याशी झटापट करत असताना ती कलंडली अन आपल्या शत्रूला तिनं आत ओढलं. कोळीनीने हात ओढलं आतमध्ये. कुठेतरी ढिलाई झाली. शतपाद तिच्या भोवती वेटोळं घालण्याचा प्रयत्न करत होता. तो जो काही किडा होता ना शतपाद, तो वेटोळं घालण्याचा प्रयत्न करत होता. काही क्षणातच त्याचे 100 पाय हवेत वळवळत होते, म्हणजे कोळीनीने भक्ष्य केलेलं. त्या क्षणी संधी साधून कोळीनीनं शतपादाला विळखा घातला अन त्याला घेऊन ती छिद्रात नाहीशी झाली, म्हणजे आपल्या घरट्यात गेली ती. काळं छिद्र झाकलं गेलं अन
मागे फक्त दरवाजा लागल्याचा आवाज आला. दरवाजा तिने पुन्हा घट्ट बंद केला. तर बराच मोठा व्हिडिओ झाला. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.